नमस्कार, रेणुकाज किचनमध्ये आज आपण बघणार आहोत उपवासाची बिस्किटं। आता उपवास असो किंवा नसो, चहाबरोबर आपल्याला बिस्किटं कायमच खायला मिळणार आहे का नाही मजा? मग चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। इथे एका बाउलमध्ये मी साजूक तूप घेत आहे। तर आपला जे कांदे पोहे खायचा जो चमचा असतो त्याच चमच्याने फक्त 4 चमचे आपल्याला इथे तूप लागणार आहे। तर तूप पातळ वगैरे करून घ्यायची गरज नाही आहे। तर इथे मी 4 चमचे तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा कप पिठी साखर घेणार आहे। तर इथे या तुपामध्ये मी साखर घालून घेते आणि मग ते आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटं एकसारखं हलवत आपल्याला या तुपामध्ये साखर चांगली मिक्स करून घेऊया। तर इथे तुम्ही चमच्याने सुद्धा मिक्स करू शकता किंवा हाताने सुद्धा मिक्स करू शकता। फक्त आपल्याला तूप आणि साखर हे छान एकजीव व्हायला पाहिजे अशा प्रकारे। आणि आता आपल्याला यामध्ये पीठ ॲड करायचं आहे। तर आपल्याला उपवासामध्ये जे शिंगाड्याचं पीठ चालतं ते पीठ घ्यायचं आहे। तर इथे मी 1 कप शिंगाडा पीठ घेतलेलं आहे। ते आता ह्या तुपामध्ये मिक्स करूया आणि यामध्ये फक्त आपल्याला अर्धा चमचा खायचा सोडा घालायचा आहे। तर तो अर्धा चमचा सोडा घालूया आणि आता हे तूप साखर पिठाचं जे मिश्रण आहे हे सगळं छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। तर एकसारखं असं हलवत हलवत तूप आपल्याला छान या पिठाला चोळून घ्यायचं आहे। सर्व पिठाला तूप लागलं गेलं पाहिजे, त्यासाठी 3 ते 4 मिनिटं एकसारखं आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। पिठाला छान तूप चोळून घेऊया। सर्व पिठाला तूप लागलं गेलं की मग त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं दूध घालायचं आहे। एकदम जास्त दूध घालायचं नाही आहे, कारण की याला अगदी थोडंसं पाव कपापेक्षा सुद्धा कमी दूध लागतं। तर त्यामुळे 1 चमचा 2 चमचे असे दूध घालत आपल्याला हे सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे याचं। तर तुम्ही बघू शकता अगदी थोडंसं दूध घातलं आहे आणि यानंतर परत मी एक अर्धा चमचा फक्त दूध मला लागलेलं आहे। पाव कपापेक्षा सुद्धा कमी असं दूध लागलेलं आहे आणि आपलं पिठाचा गोळा अगदी सॉफ्ट मऊ असा तयार झालेला आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। फक्त 4 ते 5 आपल्याला ह्यामध्ये साहित्य लागलेलं आहे बिस्किट बनवायला। अगदी सोपे आहेत हे बिस्किट उपवासाचे बनवायला। तर आता आपलं पीठ मळून झालेलं आहे। तर आता आपल्याला लगेच याची बिस्किटं बनवायला घ्यायची आहेत। तर अगदी आपल्याला जे साईज पाहिजे छोटी मोठी त्याप्रमाणे गोळा घ्यायचा आहे। असा हातावर गोल करून घ्यायचा आहे आणि असं दाबून घ्यायचं। आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण याचे बिस्किटं बनवू शकतो। आणि आता मी यावर थोडीशी डिझाईन करून घेते। तर असा चमचा हा सगळ्यांकडेच असतो। हा चमचा फक्त ह्याच्यावर थोडासा प्रेस करायचा, दाबून घ्यायचा आणि मग तुम्ही बघू शकता वा किती सुंदर अशी याची डिझाईन झालेली आहे। तर तुम्हाला दुसरी कुठली आयडिया असेल तर त्या आयडियाने सुद्धा करू शकता, नाहीतर ही तर खूपच सुंदर अशी आयडिया आहे। दिसायलाही खूप छान दिसतंय। बिस्किटं खायला तर छानच लागतात आणि दिसायला सुद्धा सुंदर झालेली आहेत। तर याच पद्धतीने अजून करूया। बघू शकता तुम्ही, हे बघा किती झटपट आणि किती छान डिझाईन आली आहे त्याला। खूप सुंदर असे हे बिस्किट तयार होतात। अगदी सोपी पद्धत आहे बिस्किट बनवायची, तर नक्की तुम्ही बनवून बघा एकदा तरी। फक्त गोल करून घ्यायचं। आपल्याला जर तुम्हाला एकसारखं सगळे साईज पाहिजे असेल तर 1 चमचा घ्या किंवा कुठलंही छोटंसं झाकण घ्या, त्याने तुम्ही पिठाचे हे गोळे घ्या, म्हणजे एकसारखे आपले बिस्किटं तयार होतील। आणि आता मी तिथे कढई गरम करायला ठेवलेलीच आहे। तर आता त्यामध्ये आपल्याला हे भाजायला ठेवायचं आहे। तर इथे मी 10 मिनिटं झालेली आहेत कढई गरम करायला ठेवली। त्यामध्ये एक स्टँड ठेवायचं आणि त्यामध्ये हे बिस्किटाचं ताट ठेवायचं आहे बरोबर मधल्यामध्ये आणि यावर आता झाकण ठेवूया आपण आणि बरोबर 10 ते 12 मिनिटं फक्त आपल्याला ह्याला बेक करून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे। 10 ते 12 मिनिटं मीडियम गॅसवर आपण ठेवलं होतं आणि त्यानंतर आता बरोबर 12 मिनिटानंतर चेक करूया। सुंदर असे आपले हे बिस्किटं भाजले गेलेले आहेत। रंगही तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे। आता हे कढईतनं बाहेर काढून घेऊया आणि आता हे खूप गरम आहे, तर ह्याला एक फक्त आपल्याला थंड करून घ्यायचं। एक ते 10 ते 15 मिनिटं मी बाजूला ठेवले आणि नंतर काढून घेतले। बघू शकता तुम्ही किती झटपट, किती सोपं आणि खूप कमी साहित्यांमध्ये आपले हे उपवासाचे बिस्किटं तयार झालेले आहेत। अगदी खुसखुशीत असे छान मागणं पुढनं सगळीकडनं मस्त भाजल्या गेलेले आहेत। तर तुम्हीसुद्धा या उपवास असताना हे बिस्किट नक्की करून बघा आणि कसे झाले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असताल
तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबरसुद्धा शेअर करा. धन्यवाद.